प्रोटीन व फायबरने भरपूर असा पौष्टिक आणि खमंग चवदार नाश्ता हिवाळ्यामध्ये म्हणजे की थंडीच्या दिवसात प्रत्येकाने बनवायला हवा, कारण की हा पौष्टिक तर आहेच, पण इतका खमंग व चवदार लागतो की हे बनवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। त्यामुळे फक्त व्हिडिओज नका पाहू, बनवून पण अवश्य पहा। तर चला मग हा खमंग पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे एक लहान मोठार चिरलेला कांदा आणि त्यासोबत एक लहान वाटी पनीरचे तुकडे, तसेच एक लहान वाटी मोड आलेले मूग। हे माझ्याकडे होते म्हणून मी इथं वापरला आहे, तुमच्याकडे असतील तर असं कोणतेही मोड आलेले कडधान्य वापरा, अन्यथा नाही वापरला तरी काही हरकत नाही। त्यानंतर एक लहान वाटी मोठार चिरलेली पत्ताकोबी व एक लहान वाटीभर मोठार कापलेलं गाजर घातला आहे। मग नंतर यात सेम क्वांटिटी मध्ये शिमला मिरची घालायची। आता यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि तसेच 2 मोठार चिरलेल्या हिरव्या मिरच्या। इथं मिरच्यांचं प्रमाण मात्र तुम्ही तिखट कसं खाता त्यानुसार घेऊन यात पाणी न घालता मिक्सर चालू बंद करत करत ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। तसं इथं ना तुम्ही भाज्यांना शक्य होईल तितकं अगदी बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता, किंवा नाश्त्याची तयारी फटाफट करायची असेल तर चॉपर वापरा, पण जर चॉपर नसेल तर असं मिक्सर मध्ये मोठाड वाटून घ्यायचं आणि मग लगेच एका भांड्यात काढायचं आहे। मग त्यासोबत भाज्यांच्या मिश्रणात थोडीशी कोथिंबीर आणि नाश्त्याची चव वाढवण्यासाठी काही कोरडे मसाले घालायचे, ज्यात आहे एक लहान चमचा चाट मसाला, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर व थोडीशी हळद। त्यानंतर साधारण 1 चमचा पांढरे तीळ व सोबत अर्धा लहान चमचा ओवा आणि अर्धा लहान चमचा किसलेलं आलं। आता यात घालूया 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि त्यानंतर ज्वारीचं पीठ कोरडं असतं म्हणून बाइंडिंगसाठी व तसेच नाश्त्यात खमंगपणा वाढविण्यासाठी अर्धी वाटी बेसन। तर इथं मीठ घातलेला भाग माझा शूट झालेला नाही, त्यामुळे चवीपुरतं मीठ घालून यात पाणी न घालता आधी असं भाज्या वगैरे पिठात चांगलं मिसळून बघायचं, म्हणजे यामुळे ना यात किती पाणी लागेल याचा योग्य अंदाज येतो। तसं भाज्यांच्या मिश्रणातून बरंच पाणी सुटत असल्यामुळे इथं आपल्याला तशी काही पाण्याची जास्त गरज पडत नाही, पण जर तुमचं पीठ जास्त घट्ट असेल तर अगदी थोडंसं पाणी वापरून अशा पद्धतीचं नरम आणि क्वचित सैलसर असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे। आणि त्यानंतर याला रेस्ट वगैरे न देता लगेच यातला साधारण मध्यम लाडू इतका गोळा घेऊन त्याचा उंडा बनवायचा आहे। तर इथं मी हा नाश्ता बटर पेपरवर बनवणार असल्यामुळे त्यावर अगदी थोडंसं तेल टाकून पसरवून घेत आहे। हवं तर तुम्ही हा नाश्ता प्लॅस्टिकवर किंवा ओल्या कापडावर थालीपीठाप्रमाणे थापून बनवू शकता। तर हाताच्या बोटांना थोडं थोडं पाणी लावून व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे एकसारखा व शक्य होईल तितकं पातळसर थालीपीठ थापून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी छान असं गोलाकार व पातळ थालीपीठ थापून घेतलंय। आता यावर थोडंसं तीळ भुरभुरून घेऊया, यामुळे एकतर हे खायला मस्तच खमंग लागतं आणि त्याशिवाय दिसतंही भारी। तर असं तीळ लावून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे, म्हणून बटर पेपर सहित उचलून गरम तव्यावर टाकून बटर पेपर हळुवारपणे काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यायचं आहे। आणि हो, याला ना मोठ्या आचेवर अजिबात भाजू नका, नाहीतर हे आतून कच्चच राहतं, म्हणून मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तेल तूप हवं ते लावून छान कलर व खमंग होईपर्यंत भाजायचं। तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की दोन्ही बाजूंनी आपलं थालीपीठ मस्त खमंग व खरपूस भाजलंय आणि रंग पण किती सुंदर आलाय पहा। आता याला काढून याच रीतीने सर्व थालीपीठ बनवून घ्यायचे। तर अशा मस्त थंडीत असा गरमागरम फारच पौष्टिक आणि भारीच चवदार असा थालीपीठासारखा नाश्ता दही, लोणचं किंवा कोणत्याही चटणी सोबत एकदा बनवून खाऊन तर पहा, इतका आवडेल की आठवड्यातून 3-4 वेळा तर नक्कीच बनवाल।